हॅलो. हो. हा, बोला ताई. हा ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, तुम्ही मागे बघा मला सांगितलं होतं ना, मी म्हणायची मुलं चिडचिड करता, मग म्हटलं मग तारक मंत्राचं पाणी द्या, तीर्थ द्या म्हणे. हो हो तुम्ही हो. मला बोललेल्या मग ना हा ते मोठ्या याचा फरक पडला. आणि ताई मग ते पोरांना असे ऐकायचेच नाही ना. हा 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 नंतर मग एका दिवशी आता ना, हा. कोणत्या दिवशी बुधवारच्या दिवशी मी संध्याकाळी ना, एक पुण्याला आहे ना लास्ट इयरला कॅम्प्युटर इंजिनिअरिंगला, मग तो आला. मी सहज मग म्हटलं, मी असं सांगितलं, म्हटलं मी दोघं पोरं तिथं बसलेले होते संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या टायमाला. म्हटलं काय स्वयंपाक करू असं विचारायला गेली मी. असं लगेच त्यांना बोलली, हं. म्हटलं काय रे काय स्वयंपाक करू असं. लगेच मी एक शब्द बोलली, म्हटलं मला बोर झालं. मग म्हटलं हा. तर मग म्हणे तुला कुठं जायचं सांग म्हणे. म्हटलं आपल्या- चला आपण अक्कलकोटला जाऊ. मग म्हटलं अय्या. लगेच ताई ना, छोटा लगेच तयार झाला. मोठा लगेच मोठा म्हणायला लागला. मग म्हणे मी नाही, तुम्ही जा. मग म्हणे हा. लगेच ताई तुम्हाला काय म्हणजे 15 मिनिट म्हणजे अर्ध्या तासात ते सगळे गाडी ते बुक केली. अर्ध्या बापरे. तासात मी एक लगेच साडी घातली, एक पर्स मध्ये टाकली. लगेच आम्ही गेलो सकाळी 8 वाजता तिथे पोहोचलो. बापरे. मग आंघोळ वगैरे केली हं. ताई. मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, मध्यभागी बसलो बर का. हा 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 आणि हा लगेच मध्यभागी बसलो. लगेच ना इतकी गर्दी, इतकं सगळं. लगेच माझ्याजवळ एक डॉग आला बर हा हा हा. का. लगेच मग मी ते पेढा दिला. मी असं म्हटलं आता प्रसाद वाटून देऊ. प्रसाद. हो हो. लगेच मग म्हटलं ना, पेढा लगेच आला. लगेच मी असं खाली ठेवून दिला, पण लगेच त्यांनी खाल्लं. हा. नंतर 2-3 लोक असे वाटायला लागले, ते लोकांनी पण दिलं, पण खाल्लंच नाही ताई. बघा. बाप रे, स्वामींनी किती झटपट बोलवलं हो. हा मग ताई, मग ना लगेच किती मग छान इच्छा तेवढं. पूर्ण झाली. हा एवढं मग ताई, लगेच मग ना आम्ही ते 5 मंदिर नाही का, मग रिक्षाने गेलो. हा दर्शन नाही, मग लगेच मूर्ती घेतली बरं का ताई. मग म्हटलं आता किती किती देवाऱ्यात असं म्हणता ना, कितीतरी इंचाची ठेवावं. हा हा मग 2.5 इंचापेक्षा अशी. मग त्या दादांना मी विचारलं, हा मग एक अशी मूर्ती घेतली ताई. हा. लगेच ते तिथे ठेवायला म्हणजे पादुका जवळ म्हणे ठेवून घ्या म्हणे. तिथे ठेवायला गेली, त्याच्यात नेमकी एक चाफ्याचाच फुल आला ताई. अरे वा, हा किती छान. सगळेच छान छान अनुभव आले तुम्हाला तिथे. मी परत ताई मग ते प्रसाद वाटायला लागले. ते प्रसाद पेढे वाटून झाले. परत त्याची छोटी पुडी होती ना, त्या मुलाकडे होती ताई. हा मी लगेच मग तो मुलगा बाजूला होती, पण एक आजी आली, मला पण प्रसाद पाहिजे. पण ताई प्रसाद नव्हता माझ्याकडे, पेढे संपले. हा म्हटलं नाहीये. मग मला असं झालं काय करावं काय नाही. मग म्हटलं मला लगेच सुचलं पण नाही, लगेच घेऊन यावं आणि द्यावं असं लगेच. हा 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 हा. हा हा काय हरकत नाही. हा जेवढं हा केलं तेवढं खूप छान केलं तुम्ही. हा. हो मग पण ताई, मग लगेच मग सगळे दर्शन झालं. मग मुलाला म्हटली चल बरं. मग म्हटलं तुळजापूरला आपला, मग संध्याकाळची गाडी लगेच बुक केलेली होती ना. हा हा चल हा हा. म्हटलं आपण तुळजापूरला जाऊन येऊ. मग म्हटलं लगेच तिथं पण जाऊन आलो. परत अक्कलकोटला आलो, तिथं पण छान दर्शन झालं. आणि परत संध्याकाळला मंदिरात परत दर्शन घेतलं, आणि मग आम्ही बस मध्ये बसलो. वा, मुलगा किती गोड आहे हो तुमचा. तो खूप पुढे जाईल ताई. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा. एवढं मोठं पुण्याचं काम केलं त्याने. हा. पण ताई तो मोठा म्हणजे आता तो पण थोडा शांत होते, पण त्याला असा राग खूप येतो. हं. हट्टीपणा, चिडचिडपणा तोच थोडा तरी कमी झाला तेव्हापासून. पण मग मध्यंतरी घराचा कलर काम द्यायचं होतं ना, हा. म्हणून ते माझ्याकडे 4-5 दिवस इकडे तिकडे येणं जाणं. आता हं. 1-2 दिवस ते तारक मंत्र झालं नाही. हं. पण ते एवढंच. नाही नाही, त्याला तारक मंत्राचं तीर्थ पण द्या. हा आणि हा ती आपण अगरबत्ती लावतो ना, हा. तिची रक्षा पडते ना, हो. ती रक्षा पण त्याच्या कपाळाला लावत जा. नाही तर मग थोडीशी चिमूटभर, कणभर अगदी पाण्यात द्यायचा. ताई मग पाण्यातच टाकून देतो, असं ऐकत नाही ना हे अच्छा. करायला. हा. हा मग हा. झोपला ना कधीतरी थोडीशी डोक्यावर टाकून द्यायची. हो हो. हम्म. असं डोक्यावर आपण हात बीत फिरवतो तेव्हा थोडस हम्म. हो असं. आणि जरा हो. मुलांच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवायचा. हो मुलांना पण एक आपुलकी निर्माण होते ना. हो आईचा स्पर्श फार वेगळा असतो. हो. तर मग ताई मला ना, मग म्हटलं मी आता ताईंना काल पण फोन उचलला नाही. ते मग म्हटलं ते पण कामात असता. पण मी काल पण तुम्हाला 2-4 कॉल करून बघितले, उचलला तर उचलला, नाही तर नाही पण उचलला. मग म्हटलं नाही, आता ना ताई गावी आलेली आहे ना. हो. हा, त्यामुळे आता मी जाईल. म्हणजे आता उद्या किती 2 तारीख, 3-4 तारखेला जाईल बहुतेक मी. हम्म. इथे कसं गावी आली ते एक चुलत सासू आहेत, त्या वारल्या. हा हा. नंतर मग परत आता हे मिरची बिरची पण बनवायची होती पावडर.
मसाले. मग आता हो लाल मिरची पावडर बनवून ठेवू म्हटलं. हो मग असे छोटे मोठे कामं असतात ना, बाईच्या जातीची सुटका नाही. तुम्ही हो किती शिका आणि काही करा. ते तर आहेच. मी शेअर मी करते हं, ताई. मी परत ताई मी काय म्हणते, असे ना घरचे ना, आता माझ्या मिस्टरांचं 7-8 महिन्यापूर्वी असं एक्सपायर झाले ना, तर अरे तेव्हापासून ताई ना ते घरचे असे म्हणजे ना नीट बोलत नाही, असे त्रास देतात ताई. आपल्या मनात नाही, ध्यानात नाही काय राहत. मग हं, ते ऑटोमॅटिक असं आपण काही विचारलं बोलत पण नाही, काहीच नाही. त्यांना असं वाटतं हं. म्हणजे इथं येऊच नाहीत असं काहीतरी. त्यांना वेगळंच वाटतं. कधी पोरांना फोन नाही करत. मी जरी तिथे गेले ना नीट बोलणार नाही. जवळ राहतात मी का? पण मग मी कधीतरी गेली ना तर असं बोलणार नाही, काही नाही. नाही, त्यांना त्यांची पोरगी पण प्यारी, आपण पण. पण त्यांना ना असं मुलांचं काहीच नाही ताई. नुसतं असं म्हणजे असं आता मुलगी पण त्यांचीच, मुलगा पण त्यांचाच. पण त्यांना असं ना पोरांचं काही जसं पडलेलं नाही. मुलगी पण आहे का तुम्हाला? नाही, मला नाही. माझी नणंद आहे ना, हा म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना. हा म्हणजे असं मुलीचंच त्यांना हा फक्त हा आहे, हा. पोरांचं काहीच नाही. नाही, त्यांच्या नावाने ना तारक मंत्राची जी रक्षा उरते ना, त्यांच्या नावाने दरवाजात ना फुंकून द्यायची, की हो हो त्यांना आमच्याबद्दल प्रेम निर्माण होते असं. हो हो ताई, कुठं असं पूर्वेकडे दरवाजा आहे, तिकडेच ठोकायचे ना कुठे पण खालच्या. जो हो आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्यातनं बाहेर फुंकायची उंबरठ्यातनं. हो हो आणि त्यांचे नाव घ्यायचे का ताई? हा हा हो हो हा. श्री हो स्वामी हो समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हो हो, चालेल हा, चालेल. श्री स्वामी हो समर्थ हो, ताई. श्री स्वामी समर्थ ताई.